आगामी येणाऱ्या काळामध्ये आपण साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी या संपूर्ण भारतवर्षातील सगळ्यात मोठी वेधशाळा या ठिकाणी आपण सुरू करावी अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो। हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला, आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा सोहळा आयोजित केला, त्याला खास महत्व आहे। ब्राह्मण एकता मंचच्या वतीने ब्राह्मण समाजातील तब्बल 51 मुलांचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा शिर्डीतील सिल्व्हर ओक लॉन्स येथे थाटामाटात संपन्न झाला। राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा संपन्न झाला। तर या सोहळ्यासाठी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, श्री साईनाथ रुग्णालयाच्या अधीक्षिका सौ मैथिली पितांबरे, साईबाबा संस्थांचे नूतन प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, माजी विश्वस्त सचिन तांबे यांसह शिर्डीतील मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावत सोहळ्यास शुभेच्छा दिल्या। उपनयन हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी 13वा संस्कार आहे। परंपरेनुसार हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या 3 वर्णांतील पुरुषांसाठीच सांगितला आहे। याला मौंजी बंधन व व्रतबंध अशीही नावे आहेत। या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते। तर या संस्कारात जानवे धारण करणे हा मुख्य विधी असतो। सर्व 16 संस्कारात उपनयन संस्कार सर्वात श्रेष्ठ असून हा संस्कार केल्यानं बटुला वेद अध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो, तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो। अशा या हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन वेदमूर्ती वेदशास्त्र संपन्न मधुर गोपालराव जोशी गुरुजी वेद पाठशाळा संस्थापक श्रुती स्मृती प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर यांच्या आशीर्वादानं शिर्डीतील ब्राह्मण एकता मंचचे अध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष अरुण कुलकर्णी यांसह ब्राह्मण एकता मंचच्या सर्व विश्वस्त आणि सदस्यांच्या सहकार्यानं करण्यात आले। तर यात ब्राह्मण महिला आघाडीने सुद्धा प्रमुख भूमिका बजावली। या सोहळ्यात इंडियन आयडॉल फेम सुरभी कुलकर्णी ह्या तरुणीने आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं, तर ब्राह्मण एकता मंचच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले। एकता मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक उपनयन सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित शिर्डी परिसरातील सर्व मान्यवर मंडळी, या सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेले सर्व बटू, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सर्व नातेवाईक, प्रथमतः हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला, आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा सोहळा आयोजित केला, त्याला खास महत्व आहे। म्हणजे आपण समाजासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजेत आणि आपल्या अडचणी सोडवल्यासोबतच जे आहे आपण
आपल्या समाजासाठी देशासाठी काय करू शकतो हा एक आदर्श जे आहे, म्हणजे इथूनच सामाजिक चळवळ जी आहे चळवळीला सुरुवात होती. तर आपण हे भान ठेवून जो हा सामुदायिक उपनयन सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. बाल्यावस्थेतून शिक्षणाकडे जाण्यासाठीचा हा सोहळा असतो आणि मग या सर्व बटूंचं येथून पुढचं जे आयुष्य जे आहे त्यांना उत्तम असं शिक्षण लाभो, त्यांच्या हातून आपली जी धार्मिक परंपरा जी आहे ती जपली जाऊ, आपल्या सर्व समाजाची देशाची सेवा घडवू आणि चांगला समाज घडवण्यासाठी त्यांची मदत हो अशी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि ज्यांचा या ठिकाणी उपनयन सोहळा होणार आहे त्यांना सुद्धा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. शिर्डी शहरामध्ये ब्राह्मण एकता मंचाच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा होत आहे. मी हा सोहळा आयोजित केल्याबद्दल शिर्डीकरांबरोबर पंचक्रोशीतले जे ब्राह्मण संघटनेतील या ठिकाणी सर्व युवक आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांचं मी सगळ्यात अगोदर अभिनंदन करतो. खरं तर उपनयन संस्कार हा आपल्या धर्माचरणाबरोबर आपल्याला या ठिकाणी संयम देखील शिकवतो आणि त्याचबरोबर आपलं ब्रह्मचार्याचं पालन करून या समाजामध्ये एक चांगल्या संस्कारासह आपण कसं जीवन जगलं पाहिजे हा संस्कार अतिशय महत्वाचा आहे आणि आज सामूहिक हा संस्कार होत आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आणि चांगली आहे. एक देशाच्या जडणघडणीमध्ये संस्कारशील या ठिकाणी लोक असणं फार गरजेचं आहे. जर संस्कारशील समाज निर्माण झाला तर तो राष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा असतो, तो राष्ट्र प्रगती करत असतो. त्यामुळे स्वामी विवेकानंद कायम सांगत असायचे की मला तरुण असे 50 तरुण द्या की जे 50 तरुण देशासाठी समर्पित असेल, मी या राष्ट्राचं भवितव्य या ठिकाणी बदलून दाखवाल. मला असं वाटतं ही त्या संस्काराची एक सुरुवात आहे आणि आपला देश भविष्यामध्ये या संस्कारासह अन्य उपक्रमासह या ठिकाणी या संपूर्ण विश्वाचं या ठिकाणी नेतृत्व करेल आणि भारत देश विश्वगुरु होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी आज गाडीलकर साहेब उपस्थित आहेत. गाडीलकर साहेब या ठिकाणी एक अधिकारी तर आहेच पण सामाजिक भावना जपणारे एक अधिकारी आहेत. या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस या ठिकाणी कुठेतरी सकारात्मक गोष्टी घडत असतात. त्यामुळे मी साहेबांना विनंती करतो की आगामी येणाऱ्या काळामध्ये साहेब आपण साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी या संपूर्ण भारतवर्षातील सगळ्यात मोठी वेधशाळा या ठिकाणी आपण सुरू करावी अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो. मी पुन्हा एकदा या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वजण आलात आणि आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी झालात आणि त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार शिर्डीकरांच्या वतीने व्यक्त करतो आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो. माझे मित्र या ठिकाणी बरेच जण आहेत, व्यक्तिशः मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. आगामी उपक्रमामध्ये आम्हालाही आपल्यामध्ये सहभागी करून घ्या एवढी या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय परशुराम. आज शिर्डी साईबाबांच्या पावन नगरीमध्ये आज ब्राह्मण एकता मंच शिर्डी पंचकृषी आयोजित सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज आमच्या मंचाच्या वतीने आयोजित केलेला आहे. अतिशय उत्साहामध्ये हा उपनयन संस्कार होत आहे. या उपनयन संस्कारासाठी जवळजवळ 51 बटू यांनी सहभाग घेतलेला आहे. उपनयन संस्कार सोहळा हा अतिशय महत्त्वाचा हा सोहळा मानला जातो, कारण की वयाच्या 8 वर्षानंतर हा जो उपनयन संस्कार सोहळा करण्याचा अधिकार बटूला प्राप्त होतो. हा संस्कार झाल्यानंतर वेद पाठशाळेत त्याला पुढची शिक्षा घेतली जाते. तसेच आज शिर्डी असे, श्रीरामपूर असेल, नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, अशा अनेक ग्रामीण भागातून या ठिकाणी बटूंनी सहभाग घेतलेला आहे. अतिशय उत्साहामध्ये आमच्या शिर्डी पंचकृषीतील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच या राहता तालुक्याचे भाग्यविधाते आमचे आधारस्तंभ माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचाही या उपक्रमामध्ये उपस्थिती दिलेली आहे. तसेच श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब यांनी या ठिकाणी उपस्थिती दिलेल्या आहेत. तसेच माजी विश्वस्त श्री सचिनजी तांबे त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित देऊन
मार्गदर्शन केलेलं आहे। मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं, तसेच शिर्डीतील ग्रामस्थ असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व क्षेत्रातील पदाधिकारी, राजकीय क्षेत्र असेल, शिक्षण संस्था असेल, या सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो आणि ब्राह्मण एकता मंचाच्या वतीने सर्व आलेल्या पाहुण्यांचं आभार व्यक्त करतो। आज आम्ही ब्राह्मण एकता मंच खरंच नशीबवान समजतो की आज आम्ही हा ब्राह्मण एकता मंचाच्या वतीने सोहळा आयोजित केलेला आहे। या सोहळ्यामध्ये बटूंचे सर्व पाहुणे मंडळी असतील, त्यांचे मित्रपरिवार असतील, यांनी अतिशय सुंदरतेने आम्हाला इथं सहकार्य केलेलं आहे। मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळी यांचं ब्राह्मण एकता मंचाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि असेच दरवर्षीप्रमाणे आम्ही ध्यास घेतलेला आहे की प्रत्येक वर्षी आम्ही सामुदायिक उपनयन संस्कार हा सोहळा करणार आहोत आणि असंच दरवर्षी आम्हाला पाहुण्यांनी सहकार्य करावं अशी मी ब्राह्मण एकता मंचच्या वतीने सर्वांना आवाहन करतो। ओम जय परशुराम, सद्गुरु साईनाथ महाराज की जय हो। आज शिर्डी येथे पवित्र स्थानी 51 बटूंचे उपनयन संस्कार करण्यात आले आहेत। आमची इथली ब्राह्मण एकता मंच यांनी सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या अगोदरच 2018 मध्ये ब्राह्मण एकता मंचच्या वतीने उपनयन संस्कार घेण्याचे ठरवले होते, पण त्यानंतर कोरोना व आर्थिक मंदी या कारणास्तव आता सध्या त्याचं आम्ही आयोजन केलं आणि त्याचा खूप भरघोस प्रतिसाद मिळाला। अहिल्यानगर असेल, राहुरी असेल, संगमनेर असेल, संभाजीनगर असेल, इथे विविध क्षेत्रातून विविध सर्व जागेतून बटू आले आणि त्यातल्या त्यात याच्यात एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आर्थिक सक्षम नसलेले व आर्थिक सक्षम असलेले असे म्हणजे आमचे धनुदादा असतील, किरण दादा असतील, यांनी स्वतंत्र न उपनयन संस्कार करता त्यांना जो येणारा आमच्या या उपनयन संस्कारामध्ये साधारण 1 लाखाच्या घरात खर्च येतो, तो त्यांनी पूर्ण खर्च हा सगळ्या संघटनेसाठी लावून बाकीचे जे सक्षम नसतील त्यांचा एक असा एक अतिशय सुंदर एक विलोभनीय म्हणजे कालपासून जो एक आम्ही एक आनंद सोहळा साजरा करतो आहे, याच्यामध्ये ह्या पाटील परिवाराचं फार मोठं योगदान आहे। तसेच बाकीचे माझे सहकारी असतील, अरुणजी कुलकर्णी असतील, धनेश्वर काका असतील, बाकीचे सर्व पदाधिकारी असतील, यांचं देवसाहेब असतील, यांचं खूप मोठी मेहनत याच्या मागे आहे। हा एक जगन्नाथाचा रथ आहे आणि त्यातल्या त्यात त्र्यंबकेश्वर मधुर गुरुजी जे वेद मूर्ती आहेत त्यांनी आपले सर्व वेदार्थी विद्यार्थी इथं पाठवून कालपासून जी एक सेवा आमच्याकडून करून घेतली आणि त्यांनी सुद्धा अतिशय सहकार्य केलं, त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो आहे आणि एक स्फूर्ती येते आहे की या वर्षी 51 केले, पुढच्या वर्षी 101 करण्याचा आमचा नियोजन आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याचं नियोजन करून याच्यापेक्षा एक छान असा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवणार आहोत। जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम। आज जे या इथं जे एकता मंचने जे ब्राह्मणांचं जे उपनयन संस्कार ठेवला आहे, एक विशेष करून एक म्हणजे एक मोठं जर एक नाव घ्यायचं असेल तर आमची जी महिला आघाडी आहे की प्रत्येक कार्यक्रम हा आमचा नियोजित होण्याचं सुनियोजित होण्याचं आज जवळजवळ 2-2.5 हजार लोक जेवण केलेलं आहे। कालपासून 51 बटूंचं जे पूजेची तयारी असेल, त्यांचं आगत स्वागत असेल, या महिला वर्गानं अतिशय उत्कृष्टरित्या केलेला आहे, अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांच्याच महिला मंडळाच्या जोरावर आम्ही हा उपक्रम राबवू शकतो। त्याबद्दल खूप खूप महिला मंडळाचे तसेच जे आलेले आहेत बटूंचे पालक त्यांनी खूप छान सहकार्य केलं, त्यांच्याही ब्राह्मण एकता मंचच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि थोडंफार काही चूक भूल झाली असेल तर त्या एकता मंचच्या वतीने क्षमस्व आणि असं सहकार्य करत राहा, अशी संघटित एकत्र राहा ही सदिच्छा व्यक्त करतो। आज श्री साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आमच्या ब्राह्मण एकता मंच संघटनेने 51 बट्टूंचा उपनयन संस्कार सोहळा हा संपन्न केलेला आहे। सांगण्यास आनंद होतो की आज आम्ही शिर्डीतून पंचक्रोशीमध्ये आव्हान करून 51 बटूंचा हा उपनयन संस्कार घडून आणलेला आहे। यामध्ये शिर्डीतील प्रतिष्ठित अधिकारी तसेच साई संस्थांमधील प्रतिष्ठित अधिकारी यांनी बटूंना आशीर्वाद दिलेले आहे। तसेच ब्राह्मण एकता मंचाचे विश्वस्त असतील, सदस्य असतील, यांनीही मोलाचा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तसेच
आमच्या संघटनेच्या महिला मंडळ ही आघाडी अग्रेसर राहून या कार्यक्रमाला पूर्णत्वास नेलेले आहे। मी ब्राह्मण एकता मंचच्या वतीने सदस्य असेल, पदाधिकारी असेल, महिला महामंडळ असेल, या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। सामुदायिक प्रतिबंध सोहळा जो साजरी झालेला आहे, हा जो ब्राह्मण एकता मंचाने जो मनावर घेतलेला सोहळा आहे, त्यामध्ये त्यांचा आमच्या सर्वांचा एकच दृष्टिकोन होता की जे गोरगरीब बटू असतील त्यांना हा सोहळा अर्थशक्ती प्राप्त व्हावं, याच्यासाठी हा सोहळा आम्ही केलेला आहे। तसेच याच्यामध्ये आपल्या धर्माचं जास्तीत जास्त संरक्षण व्हावं आणि सगळ्यांना संस्कारित व्हावं, हा एक उद्देश आहे। सगळीकडे आज परिस्थिती अशी आहे की एक उपनयन संस्कार सोहळा करायचा म्हटला तर लाखात खर्च येतो, पण आम्ही हा खर्च कमी करून, हा सामुदायिक पद्धतीने करून हा खर्च आम्ही फक्त 1100 रुपये एवढं शुल्क घेऊन हा आम्ही कार्यक्रम इथे साजरी केलेला आहे। आणि याच्यामध्ये सर्वांचा आम्ही हातभार हातास लावलेला आहे। अशा पद्धतीने आलेले सर्व मान्यवर आणि पदाधिकारी असतील, सर्व सदस्य असतील, यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो। बाई माझ्या ग, बाई माझ्या ग।